या ठिकाणी झाले तिथंच हा उत्सव होतोय असं नाही तर अखिल विश्वामध्ये हा गणेश जयंतीचा उत्सव साजरा होतो. काही ठिकाणी 5 दिवसाचा, काही ठिकाणी 7 दिवसाचा, काही ठिकाणी 9 दिवसाचा, काही अनंत चतुर्दशी हा शेवटचा दिवस. गणेश चतुर्थीला सुरुवात आणि अनंत चतुर्दशीला शेवट. याचा अर्थ काय? अनंत चतुर्दशीला पूजा कोणाची होती तर भगवान विष्णूंची पूजा होती. अनंताची पूजा म्हणजे भगवान विष्णूंची ब्रह्मदेवांची पूजा होती. मग हे असं काय आहे याच्यामध्ये? तर हे जे सगळं विश्व आहे हे विश्व या ठराविक देवतांच्या अधीन आहे. ठराविक देवतांच्या अधीन हे विश्व आहे. हे देव सगळा हा विश्वाचा कारभार चालवतात. मग त्यातला मुख्य देव कोण तर गजानन, गणेश. गणेश मुख्य का? ब्रह्मा विष्णू महेश जगाची उत्पत्ती स्थिती लय करणारे देव असून हा मुख्य का? तर हा मुख्य का? तर हे गणेश कसा आहे तर गणेशापासून या सगळ्या विश्वाची उत्पत्ती होते. ओंकार स्वरूप रूप गणेश आहे जे तिन्ही देवांचे जन्मस्थान असं सांगितलं. तुकाराम महाराजांचा वास्तविक पाहता ते विठ्ठलाचे भक्त, पण त्यांनी गणेशाला प्राधान्य दिलं. कारण गणेशामुळे या विश्वाची उत्पत्ती, या गणेशामुळेच हे ब्रह्मा विष्णू महेश जन्माला आले आणि त्यांच्या हातात हा कारभार, सृष्टीचा कारभार चालवण्याचं काम दिलं. आता गणेश जयंतीला सुरुवात आणि अनंत चतुर्दशीला साधारणपणे उत्सवाला शेवट. अनंत चतुर्दशी काय आहे तर आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कार केशवम प्रति गच्छति. शेवटी त्या भगवान महाविष्णूंच्या जवळ हा नमस्कार जाऊन पोहोचतो. पण सुरुवात गणेशापासून. आपल्या आयुष्याची सुरुवात सुद्धा श्री गणेशाय नमः आणि व्हायला पाहिजे. आता बदलतं जग चाललंय. शिक्षणाची सुरुवात पूर्वीच्या काळी श्री गणेशाय नमः आणि मग ओम नमः सिद्धम. ज्यांनी गणेशाची उपासना केली, ज्यांनी गणेशाचं नाव घेतलं, गणेशाच्या नावाने ज्याच्या शिक्षणाची सुरुवात झाली तो सिद्ध होतो असं पूर्वीच्या काळी समजायचे किंवा प्रत्यक्ष तसं घडायचं. आता तो विषय संपलाय. त्यामुळे शिक्षण कितीही झालं तरी नोकरी मिळेलच याची खात्री नाही. नोकरी मिळालीच तर ती टिकेल याची खात्री नाही आणि कुठलीच खात्री नाही. सगळं अशाश्वत बनत चाललंय. शाश्वत सुख बाजूला आपण ठेवलं आणि अशाश्वत अशा सुखाच्या मागं हे सगळं विश्व धावते. मग हे धावत असताना आपण चाललोय कुठं हे कोणाच्याच लक्षात. मनुष्य जन्म मिळाला, मनुष्य जन्माचा अंतिम साध्य काय तर परमेश्वराची प्राप्ती. पण त्यातली कुठलीच गोष्ट आपल्यातनं घडत नाही. 15-20 मिनिटात ललिताचा भाग, म्हणजे ललिताचा भाग म्हणून पण हे कीर्तन असतं ललिताचं. आता आपण हे रात्रीच्या वेळी करतो. वास्तविक पाहता ललिताचं कीर्तन हे पहाटेच्या वेळी असतं. आपण हे रात्री 9-10 वाजता करतो. त्यामुळे त्याचं स्वरूप आता आम्ही प्रवचनामध्ये घेतलं. तोच भाग प्रवचनामध्ये सांगायचा. कारण ललिताचं कीर्तन जे असतं त्यात विशिष्ट रागामध्ये पदं गायली जातात. ललत किंवा भैरव या रागामध्ये ती पदं गाऊन तो ललिताचा कार्यक्रम होतो. आपण प्रवचनात घेत नाही. त्यामुळे आता गायन हा विषय बाजूला ठेवायचा आणि गणेशाचं महात्म्य थोडंफार सांगायचं. गणेश महाराज आज उत्सवाचा शेवटचा दिवस. ते सिंहासनावर विराजमान झाले. गेले 5 दिवस त्यांची या ठिकाणी विविध प्रकारे सेवा झाली. मग वेदांची सेवा झाली, कोणाचं भजन झालं असेल, कोणाचं गाणं झालं असेल, अनेक प्रकारच्या सेवा इथं चालू आहेत. आणि शेवटचा भाग काय तर ललिताचा भाग. ललिताचा भाग म्हणजे काय तर महाराज सिंहासनावर आरूढ झाले. आता यांचं सिंहासन आणि यांचा दरबार कसा आहे तर हे आपण जे सगळे भक्त लोक जमलो आहोत हा असाच त्यांचा दरबार असतो. यांचा दरबार सुरू केव्हा होतो तर भल्या पहाटे दरबार सुरू होतो. गजाननाच्या दरबारामध्ये काय आहे तर रिद्धी आणि सिद्धी या त्यांच्या दरबारामध्ये हजर असतात. यांनी काय करायचं असतं तर भल्या पहाटे त्या उठतात. ललिताचा भाग सुरू केला आहे. भल्या पहाटे त्यांनी उठावं, आपलं काय स्नान मुखमार्जन जे काय असेल ते आवरावं पूर्वीच्या काळात. आणि रिद्धी सिद्धीचं त्यांचं वर्णन असं केलंय की त्या दरबारात येऊन बसतात. त्यांनी वेणीबणी केलेली आहे. त्यांनी कपाळाला कुंकुम तिलक लावलेलं आहे जे सौभाग्याचं लक्षण. आता सौभाग्याचं लक्षण आणि कुंकुम तिलक आणि तो पदर याच्यावर आता बोलण्यासारखं काही राहिलं नाही. कुंकूच संपलं. टिकली आली. टिकलीमध्ये सुद्धा ती टिकली तर टिकली अन्यथा आणि ती किती बारीक करावी त्यालाही काहीतरी मर्यादा आहे. त्या रिद्धी-सिद्धींचं वर्णन असं केलंय घवघवीत प्रेम कुंकू लावून या भाळी तीच गर्दबाई आचार तिचे ठाई. आचार हा पहिल्यांदा महत्वाचा आहे.
स्त्रिया असोत पुरुष असोत आपण आचार पाळला, आचाराचा धर्म पाळला तर आपल्याला जगायचा अधिकार आहे. अन्यथा आचारविहीन जगणं त्याला काही अर्थ नाही. त्या जीवाची अवस्था अशी होते पिदंच नास्ती परं न लभ्यते, त्यांना परमार्थही घडत नाही, त्यांना प्रपंचही घडत नाही आणि मृत्यूनंतर सुद्धा ते निश्चित स्वर्गातच जातील याची अजिबात खात्री नाही, तरंगत राहतात. मग ते मागच्या जे त्याच्या मागच्या घराण्यातले जे कोण लोक असतील त्यांना त्रास देत राहतात. त्यामुळे आचार संपन्न जीवन जगा असं ललिताचं कीर्तन सांगतं. या ज्या दासी रिद्धी दरबारात येऊन बसतात त्यांनी घवघवीत प्रेम कुंकू, पूर्वीच्या बायका कुंकू लावायच्या, किती असायचं, केवढं लहान असायचं आणि केवढं मोठं असायचं, तर पूर्वीचा जो चांदीचा रुपया, तो रुपया कपाळावर ठेवला तर तो जो आकार होईल त्या पद्धतीचं तेवढं कीर्तन. म्हणजे एक 2-4 फरलांगावरनं जरी स्त्री दिसली आणि तिच्या कपाळाचं कुंकू पाहायचं आणि ही सौभाग्यवती स्त्री आहे हे ओळखायचं, हे त्याचं लक्षण. आणि कुंकुम तिलक हे सौभाग्याचं लक्षण. मग सौभाग्याशी आपण खेळतोय याची जाणीव कुणालाही नाही अलीकडं. किती बारीक किती बारीक किती बारीक, म्हणजे अगदी तीळ सुद्धा मोठा होईल इतकी बारीक. बरं त्या फॅशनच्या संदर्भाने त्याचा रंग, कुंकवाचा रंग लाल भडक असावं कुंकू. आता त्या कुंकवाचे रंग सप्तरंगामध्ये ते कुंकू फिरते. बरं सौभाग्यवती स्त्रीच्या कपाळावर कुंकू जे असावं ते लाल भडक असावं, तेही आता कुंकू काळ्या रंगाचं, म्हणजे जसं कपडे अंगावर तसं कुंकू. मी तुम्हाला कोणाला पण जे घडतंय जसं हे तुमच्याकडे आहे तीच बाजू या भागाकडे आहे. मला हिंदू धर्मातला पुरुष म्हणलं की त्याच्या कपाळावर तिलक हा पाहिजेच, पण तोही नाही. आता फॅशन सदरा ठीक आहे असं. या रिद्धी सिद्धी दरबारात येऊन बसतात. आता रिद्धी आणि सिद्धी यांचं काम काय? रिद्धी सिद्धी काय आहेत गणेशाच्या दरबारामध्ये? तर त्यांच्याकडे सर्व काही आहे. गणेशाचा दरबारच असं आहे की सर्व काही देणार आहे. रिद्धी आणि सिद्धी सर्व दाते आहेत. ज्याला रिद्धी सिद्धी प्रसन्न झाल्या त्याला निश्चित गणपती प्रसन्न झाला हे ओळखावं, कारण गणपती प्रसन्न झाल्याशिवाय ते आपल्याजवळ येऊ शकत नाही. लक्ष्मी प्रसन्न करून घ्यायची असेल, आपण लक्ष्मीच्या मागे धावणारा प्रसंग जे आहे, आपण पैशाला लक्ष्मी समजतो. पैसा म्हणजे लक्ष्मी नव्हे, पैसा एक चलनातलं साधन आहे एवढंच लक्षात ठेवायचं. पैसा कसा यावा, पैसा आपल्याकडे कसा यावा तर तो सन्मार्गाने यावा, तो लक्ष्मी म्हणून यावा. कणाकणाने लक्ष्मी येते. एका काव्यामध्ये म्हटले कणाकणाने लक्ष्मी येते. भरमसाठ पैसा कसाही कुठलाही येतोय, टेबला खाऊन येतोय, टेबला खाऊन येतोय. अनेक प्रकारचे वेगवेगळे उद्योगधंदे की ज्या धंद्याला नीतिमत्तेपासून पूर्ण बाजूला गेले अशा धंद्यातनं आपण पैसा मिळवतो आणि त्या पैशातनं आपण सुखाची अपेक्षा करतो. सुख मिळतं का? माझ्या सकट आपण सर्वांना मी विचारतो की आपण सुखी आहात का? समर्थ रामदासांनीच प्रश्न केला की जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधोनी पाहिजे. अगदी आत्मीयतेनं बारकाईनं या गोष्टीचा विचार केला तर एकही माणूस सुखी आहे असं दिसत नाही माझ्या सकट. मी तुमच्यातच आहे, तुमच्यातच एक भक्त आहे. फक्त भगवंताच्या कृपेनं मला परंपरा कीर्तनकाराच्या घराण्यात जन्माला मिळालं आणि 5 पिढ्या ती परंपरा चालू आहे. मग त्या घराण्याचं नाव घेताना कुठेतरी आपल्याला त्यातलं काहीतरी आलं पाहिजे आणि मग हे दररोज असं आलं पाहिजे म्हणत नामदेवांच्या भाषेत बोलायचं झालं तर एक तरी उभी अनुभवावी. जर काही परमेश्वराचं दर्शन व्हावं, तो आपलाच व्हावा असं वाटत असेल तर किमान भगवद्गीता असो, भागवत असो, ज्ञानेश्वरी असो, कुठलाही ग्रंथ घ्या, त्यातली किमान एक ओवी जरी अनुभवली आपण आयुष्यात तरी आपण परमेश्वराच्या जवळ जायला वेळ लागणार नाही. या गजाननाच्या दरबारामध्ये रिद्धी सिद्धी येऊन बसल्या. पहाट झाली. पहाटेच्या वेळी भक्तगण जमले. आता भक्तगण किती आले त्याच्या दरबारात? आता आपलं हे मंदिर गच्च भरलं, जे आहे छोटंसं ते पण भरले. त्या गणेशाच्या दरबारामध्ये 84 लक्ष योनी आल्या. 84 लक्ष योनींची नावं माहिती आहेत तुम्हाला? तुम्हाला नाहीत, मलाही माहिती नाही आहेत, पण 84 लक्ष योनी आहेत. आणि ते 84 लक्ष योनी सगळे तिथे जमले आहेत आणि ते भगवंताकडे अपेक्षा करतात की तुमच्याकडे आम्हाला काय पाहिजे तर तुमच्या चरणाचं शीतल तीर्थ आम्हाला मिळावं. तुमच्या गळ्यात जी ध्रुवाची माळ आहे ती माळ आम्हाला गळ्यात धारण करायला मिळावी, किंबहुना ती आमच्या मस्तकावर आम्हाला मिळावी आणि आपल्या हातचा प्रसाद आम्हाला मिळावा ही या भक्तगणांची अपेक्षा आहे. तीर्थचरणीची शीतल कंठी द्यावी तुळशी माळ, इतके झडकरी पाठवावे, नाहीतरी बळीया होऊन राहावे, भक्तगणांची अपेक्षा आहे. आणि
आज मग दिवस हे भक्त काय म्हणतायत, आज आम्हाला गजाननाचं दर्शन होते, गणेशाचं दर्शन होते. म्हणजे आजचा दिवस कसा आहे तर आजी दिवस सोनियाचा, आजचा दिवस आहे तो सोन्याचा दिवस आहे असं ते म्हणतात. सोन्याचा दिवस बघ, कालचा कुठला होता असं विचारलं कोणतरी, कालचा दिवस कुठला होता आणि उद्याचा दिवस कुठला आहे. तर ज्या दिवशी असा सण महोत्सव घडतात आणि आपण प्रभूंच्या दरबारामध्ये येऊन पोहोचतो, प्रभूंच्याकडनं आपल्याला प्रसाद मिळणार आहे, ज्या दिवशी प्रसाद मिळतो तो दिवस सोन्याचा. एरवीचे दिवस सगळे असतातच, पण त्यातल्या त्यात विशेष महत्त्वाचा सोन्याचा दिवस म्हणजे प्रभूंच्या दरबारात आपल्याला प्रसाद मिळणार आहे. आपण सगळेजण आता प्रसाद घ्यायच्या अपेक्षेने आहोत, त्यामुळे जास्त वेळ मी आपला खात नाही आहे. तर प्रभूच्या दरबारात आजी दिवस सोनियाचा, समुदाय मिळाला संतांचा, गाती प्रताप प्रभुरायाचा. इथं येऊन काय करायचे तर गजाननाचे गुणगान गायचे, त्याचं महत्त्व आपण जाणून घ्यायचे, तो कसा आहे हे अनुभवायचे. आणि त्याप्रमाणे तो कसा आहे तर प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा. तो कसा आहे तर विद्येचा आणि दयेचा सागर आहे. आहे का कुठं बाहेर जगात कुठली देवता की जी विद्येचा सागर आहे, दयेचा सागर आहे, अशी एकही देवता नाही. ही एकमेव देवता अशी आहे की दयेचा सागर, आणि आपल्याला अपेक्षा आता दयेचीच आहे. आपण अनेक मार्गाने फिरतो, अनेक जागी प्रवास करतो, अनेक साधू संतांना भेटायचा प्रयत्न करतो, ज्योतिष शास्त्री लोकांना भेटायचा प्रयत्न करतो, का तर आपल्याला सुख नाही आहे, समाधान नाही आहे. अशा वेळी सुख आणि समाधान जर अपेक्षा करत असाल तर या ठिकाणी यायचं, याच्या पदाशी एकनिष्ठ राहायचं, त्याच्या भजनामध्ये रमून जायचं. आणि मग जो आनंद मिळेल ते प्रत्यक्ष केल्याशिवाय, अनुभवाशिवाय आनंद नाही. आनंद आणि जीवनात आनंद नाही तर त्या जीवनाला अर्थ नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझी शोधून आहे. मग संतांनी हे जाणलं, सर्व सुख पाहिजे असेल तर सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर. बाप रखुमा देवीवर कोणाचं रूप आहे? गणेशाचं रूप आहे. गणेशानेच ही अनेक रूपात, अनेक जिथं जिथं गरज आहे त्या त्या ठिकाणी अवतार धारण केले. कसे अवतार धारण केले आणि का केले तर परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे भगवान गोपालकृष्णाने सांगितलं. भगवान गोपालकृष्णांनी हे सांगितलं की परमेश्वरी अवतार केव्हा होता तर परित्राणाय साधूनाम, साधूजनांच्या रक्षणासाठी. साधू कोणाला म्हणावं हाही पुन्हा प्रश्न येतोय. साधू कोणाला म्हणावं, संत कोणाला म्हणावं, सज्जन कोणाला म्हणावं, भगवंताचे भक्त कोणाला म्हणावं. तर संतांची एक व्याख्या सांगितली शास्त्रकारांनी. गर्वन्नो दुहते ननिंदति परां नो भाषते निष्ठुरम उक्तम केनचिद प्रियंच सहते क्रोधंच नालंबते श्रुत्वा काव्य अलक्षणम संतिष्ठते मूकवत दोषांच्छादयते स्वयं न कुरुते एतत् सताम लक्षणम. आता संतांची लक्षणाची याची व्याख्या करत बसतो तर अर्धा तास जाईल, पण संत त्यांनाच म्हणावं जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आपल्याला एवढं करता येईल, आपल्याला एवढं करता येईल किमान की बाबा रंजला गांजलेला आहे त्याची चेष्टा करू नकोस, त्याला त्रास देऊ नकोस. एवढं तरी करता येईल, त्याला मदत करता केलीच नाही तरी चालेल, पण त्याला त्रास देऊ नको. जीवनात हिताच्या मार्गावर जायचं असेल, गणेशाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल, भगवंताचं दर्शन घडावं असं वाटत असेल आणि या जीवाचं शेवट चांगला व्हावा, शेवट चांगला होण्यासाठी हा जन्म खर्ची पडावा. मग चांगला दिवस कशाने होणार आहे? पैसा मिळून होणार आहे, इस्टेटी करून होणार आहे, लोकांना लुबडून होणार आहे? अजिबात नाही. या जन्मात सुख वाटते, आनंद वाटतोय, पण ते खऱ्या अर्थानं ते सुख नव्हे, तो आनंद नव्हे, तर भगवंताच्या नामामध्ये रंगून जाण्याचा आनंद आहे. जे सुख आहे, जे कोट्याधीशाकडे सुख नाही ते भिक्षाधीशाकडे आहे. का तर तो भगवंताच्या नामामध्ये रंगलेला आहे, त्याने भगवंतावर आपलं जीवन सर्वस्वी वाहून दिलंय. जे आहे ते तू आहेस, जे करशील ते तू करशील हे त्याला कळलेलं आहे. आणि भगवंतच असा आहे की ज्याची सत्ता या संपूर्ण विश्वावर चालते. भीषास्मात् वातम पवते भीषोदेति सूर्या भीषास्मात् अग्निश्चेंद्रस्य मृत्युर्धावती पंचमा. या भगवंताची सत्ता कशी आहे? पंचमहाभूत यांच्या अधीन आहे. मी प्रवचनाला यायचं मी सगळं ठरलं होतं. गणेशाचीच आरती केली गावात प्रताप पेढी. आरती करून मंडपातनं बाहेर पडतोय, जो पाऊस सुरू झाला मी फोन केला, म्हटलं असा अचानक पाऊस आहे, म्हटलं इथं नाही आहे, पालखी चालू आहे, कदाचित ही माझी परीक्षा बघण्यासाठी मी येतोय की नाही.
10 मिनिटं पडला, पण तो असा रेटून म्हणजे घाबरवावं इतका पाऊस. परत थांबला. म्हटलं आपल्याला जायचंय, सेवा त्याला तो परीक्षा बघतोय म्हणून आपण त्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं असेल तर देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ व्हावं ही आपल्या मनाची भावना केली तरच परमेश्वर भेटणार आहे. नाहीतर सुखासुखी असेल हरी तर देईल खाटल्यावर तो चुकूनही देणार नाही. कर्मण्येव अधिकारस्ते महापदेषु कदाचन. आपल्या भगवंतांनी जे कर्म दिले ते निष्ठापूर्वक जाणीवपूर्वक ते कर्म करायचं. हे जर केलं तर भगवंत आपल्याला मिळणार आहे. आणि तो भगवंत मिळवायसाठीच हा मनुष्य जन्म आहे. बाकीच्या ज्या योनी आहेत 84 योनीमध्ये पशु पक्षी कीटक हे सगळ्या ज्या योनी आहेत यांना भगवंतांनी 4 कर्तव्य दिलेले आहेत. त्यांना आहार निद्रा भय मैथुनंच 4च गोष्टी त्यांना सांगितल्या. आहार म्हणजे काय? खाणे. भूक लागली की मग कुठं मिळेल किती मिळेल पशु पक्षी हा विचार करत नाही. मिळतंय ना खाऊन घ्यायचं, खातात. बरोबर आहे. भूक लागली की खायला पाहिजे. आपण काय करतो? आपणही तेच करतो. एक वेळ त्या पशु पक्ष्यांना प्राण्यांना काहीतरी निसर्गाच्या मर्यादा ते पाळतात. आपल्याकडं अमर्याद आपण बेलगाम झालेले आहोत. आपण काय खातो काय खात नाही याचं आपल्याला भान नाही. किती खातो, केव्हा खातो, कसं खातो अजिबात भान नाही. आणि त्याचे परिणाम म्हणून अनेक प्रकारचे नवनवीन रोग आपल्या शरीरात घुसलेले आहेत. एक तर मानसिक चिंता हा तर रोग प्रत्येकाच्या मागे आहेच. आणि त्यातनं जन्माला येणारे आहारातून जन्माला येणारे रोग तर अनेकच आहेत. मग आपण काय खातो? त्या पशुपक्ष्यांसारखं आपण खातो. पोट भरायसाठी खातो. पोट भरल्यावर आपोआपच आहार निद्रा. त्या पशुपक्ष्यांना प्राण्यांना निद्रा. पोट भरलं की झोपायचंय. मग कुठं झोपायचं, किती झोपायचं? आपल्या भारतीय आयुर्वेद शास्त्राने मर्यादा जी आहे, काय खावं, केव्हा काय खावं, किती खावं, कसं खावं, झोपावं केव्हा, उठावं केव्हा, आपण त्यातल्या कुठल्याही मर्यादा पाळत नाही. मला एक गृहस्थ भेटले होते. बुवा म्हणाले तुम्ही मला माझ्या चेहऱ्याकडे बघून सांगा मी किती वाजता दररोज उठत असेल, उशिरा किती वाजता उठत असेल. मी आपला विचार केला. म्हटलं आपण तर पहाटे उठतोय. आपण पहाटे उठतोय. जगाला समजा उद्याला आपल्याला करावं लागतं. आधी करावे आणि मग सांगावे. ज्या गोष्टी आपण इथं बसून बोलू त्या गोष्टी कुठेतरी आपल्या आयुष्यात आपण स्वतः अगोदर उतरवाव्या आणि मग जगाला सांगावं. मग ते जगाला पटण्यासारखं असतं. तो म्हणाला किती उशिरा मी म्हटलं आपण पहाटे उठतो म्हणजे 4ला उठतो, मी 5ला उठतो. 1-2 तास पुढे जाऊया. म्हटलं 7च्या दरम्यान. बुवा म्हणाले साप चुकलं. बघा म्हणाले थोडं बुद्धीला चालना द्या. बाबा तू माझी परीक्षा घ्यायला बसलायस पुढे आणि 1-2 तास जाऊया. म्हटलं 7चे 9 केले. मी म्हटलं साधारण 8:30-9 वाजता. हे म्हणाला आता. म्हटलं आणखी किती? 1-2-3 वेळा. म्हटलं मी साधारण 10:30-11 वाजता. बुवा तुमची हे चालत नाही म्हटलं. आणि म्हटलं आता तू किती वाजता उठतोस, किती उशिरा म्हणजे उशिरा उठण्याची मर्यादा जी आहे. जरी रात्रभर जागरण झालं आणि माणूस झोपला 1-4 तासांनी तो जागा होतो. यांनी मला सांगितलं. बुवा म्हणाले सूर्य माथ्यावर ज्यावेळी येतो, आमच्या घरावरती एक पत्र आहे, तिथं डोक्यावर ज्यावेळेला माझ्या उन्हाची किरणं येतात त्यावेळेला मी जागा होतो. म्हटलं बाबा तुझं जीवन तुलाच माहिती. भगवंत तुझ्यावर कृपा करतोय त्यामुळे तू 12 वाजता उठतोस आणि त्यानंतर त्यांचं जीवन चालू होतं. अशी जीवनशैली सध्याही आपण अनुभवतोय. रात्री 2-2 वाजेपर्यंत भूत आलंय आपल्याकडं. चॅटिंग करत बसतात. 2 वाजले 3 वाजले जागेच होत नाहीत. आणि विशेषतः मोबाईलने तर या जगाचं पूर्ण वाटोळं केलंय. लक्षात घ्या. मोबाईल वाईट आहे का? मोबाईल चांगला आहे. त्यात काही चांगलं आहे ते फक्त पहा. जे नको त्या गोष्टी सगळ्या नको त्या वयात नको त्या गोष्टी करतात आणि त्याचे दुष्परिणाम आज आपण जगात अनुभवतोय. ठीक आहे, मला त्या विषयावर बोलायचं नाही. आणि तो किती वाजता उठतो याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. आहार निद्रा. झोपेतनं केव्हा उठावं. भय. आपल्यापेक्षा मोठ्या प्राण्यापासून आपल्याला भीती आहे. त्यांना भीती आहे तशी आपल्यापेक्षा दांडगावा करणारा एखादा जर गुंड आला तर आपण त्याला घाबरतो. आणि मैथुनंच प्रजोत्पादन हे सगळ्याच प्राण्यात आहे. हे सगळ्या प्राण्यांना त्या 4 प्राण्यांना भगवंतांनी ह्या 4 गोष्टी दिल्या. ते त्या 4 गोष्टीच करतात. आपण त्याच 4 गोष्टी करतोय. सगळ्यात वाईट काय असेल तर आपण त्याच्या बाहेर जायलाच तयार नाही. याच्या बाहेर कुठेतरी आपण जावं म्हणून भगवंतांनी. आणि शेवटची निर्मिती आहे. एक प्राणी जन्माला घालता तो शेवटी मानवापर्यंत येऊन पोचला.
आणि त्यांनी विचार केला की हा कदाचित ह्याला थोडी बुद्धी नावाची वस्तू द्या आणि हा कदाचित माझं चिंतन करेल, माझं नाम घेईल, मला आठवेल, म्हणून परमेश्वरांनी माणसाची निर्मिती केली. पण तो माणूसही त्याच प्राण्यांतून मडा लागलाय आणि त्याचा परिणाम पुनर्विजन्म पुनर्विमरणम पुनर्विजननी जठरे शयनम. या जन्मात आपण मनुष्य जन्म म्हणून आहोत. या जन्मात काही चांगलं केलं तर आपण निश्चित त्याच्याजवळ जाणार आहोत. पण काही चांगलं केलं तर आणि ते चांगलं घडावं यासाठी उत्सव महोत्सव असतात. अशा उत्सव महोत्सवात मुद्दाम सहभागी व्हावं. तिथं तन मन धने करून जी आपल्याला शक्य असेल ती सेवा त्या भगवंताच्या चरणी अर्पण करावी आणि आपल्या आयुष्याचं हित साधावं ही अपेक्षा आहे. आज ललिताचं कीर्तन प्रवचन याच ठिकाणी मी थांबतो. काय करावं तर एक अभंग आहे, तेवढा फक्त अभंग म्हणतो. फुलं वाटू दे का? हा, फुलं वाटा. वाट्या